ज्येष्ठ अर्थतज्ञ अजय वाळिंबे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय सर, काय म्हणावं या सगळ्या स्थितीला? कोरोना नंतरची ही पहिलीच मोठी पडझड मानली जाते शेअर मार्केटमधली। बरोबर आहे, पण हे अपेक्षितच होतं, कारण सध्या जे म्हणजे गेल्या 2 दिवसापासून आणि त्याच्या आधी महिनाभर आपण ज्याची अपेक्षा करत होतो ती झाली शेवटी 2 दिवसापूर्वी, आणि फायनली जे अपेक्षित होतं तेच झालेलं आहे। त्यामुळे हा जे टॅरिफ वॉर आहे हे जोपर्यंत संपणार नाही किंवा ही अनिश्चितता जी जोपर्यंत आहे तोपर्यंत शेअर बाजारात हे असे हेलकावे चालूच राहणार। याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपला भारतासारखा देश असेल किंवा चायना असेल किंवा इतर कुठल्याही ज्या देशांवर, ज्या 140 देशांवर त्यांनी जो कर लागलेला आहे त्या करासंदर्भातच ही झालेली प्रतिक्रिया आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की गुंतवणूकदारांना ही अपेक्षा होतीच, परंतु आगामी काळात म्हणजे येत्या 6 महिन्यात सुद्धा ही परिस्थिती तशीच राहील अशी अपेक्षा आहे। अगदी अजय सर, एक जो साधा प्रश्न जो सर्वसामान्यांना पडलेला आहे की 2 खरं तर महत्त्वाचे मुद्दे आहेत याला अनुषंगून। सातत्यानं पडत असलेलं शेअर मार्केट, सामान्यांना याच्यातले खाचखळगे फारसे कळत नाहीत, पण शेअर वाढणं आणि शेअर कमी होणं हा एक मुद्दा तर आहेच, पण त्यानंतर सातत्यानं वाढत असलेली सोन्याचे भाव, सोन्यात असलेली दरवाढ आणि त्या अनुषंगानंच त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हळूहळू होत असलेली आर्थिक मंदीची चर्चा, या सगळ्याविषयी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आगामी काळात काय पावलं उचलणं हे गरजेचं आहे, काय सावध हाका ऐकणं गरजेचं आहे, त्याविषयी काय सांगाल? ते काय माहितीये का, शेअर बाजार म्हटलं की अनिश्चितता ही आलीच, हे कुठल्याही गुंतवणूकदाराला माहिती पाहिजे। कारण स्टॉक इन्व्हेस्टमेंट इज इन एनी केस ज्याच्यामध्ये ज्यांना रिस्क घ्यायची ज्यांची ॲबिलिटी आहे, जे जास्त धोका पत्करू शकतात त्यांनीच करायची असते। हे म्हणजे बेसिक तत्व आहे। आणि सोन्या आणि चांदीचे जे आत्ता जे भाव वाढलेत, कारण ती अनिश्चितता आहे। कधी जेव्हा शेअर बाजार जेव्हा पडतो किंवा शेअर बाजारात किंवा इतर कुठल्याही गुंतवणुकांमध्ये जेव्हा अनिश्चितता वाढते तेव्हा सोन्याची गुंतवणूक ही फायदेशीर ठरते। त्यामुळे कमॉडिटीज म्हणजे सोनं आणि चांदी याच्यामधली इन्व्हेस्टमेंट ही फायद्याची ठरू शकते किंवा आता ती फायद्याची वाटली आहे। याच्यात दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गेले 3 वर्षात पाहिलं असेल तर सातत्याने सोनं आणि चांदीने चांगला परतावा दिलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य गुंतवणूकदारांनी ते इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांनी एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला पाहिजे। त्यामुळे आता गडबडून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण ही स्थिती काही कायम राहणार नाही। येत्या 2-3 वर्षात त्याच्यात डेफिनेटली इम्प्रुव्हमेंट होईल। 2-3 वर्षात कशाला, या वर्षभरातच। कालच आपण पाहिलं की अमेरिकेत उठाव झाला, सामान्य नागरिकांनी सुद्धा रस्त्यावर येऊन सुरुवात केलेली आहे। आणि हे जे ट्रम्पचे डिसिजन्स आहेत हे लहरी निर्णय आहेत, आणि त्यामुळे ह्याचा परिणाम काय होणार आहे हे कदाचित त्यांना माहिती असेल, परंतु आपण जी काही प्रॉमिस केलं होतं अमेरिका फर्स्ट हे दाखवण्याकरता त्यांनी हे जे आत्ता पावलं उचलली आहेत त्याचे इमिडिएट आलेले पडसाद आहेत। पण मला असं वाटतं की आगामी काळात म्हणजे 1-2 वर्षात की 1-1.5 वर्षातच, म्हणजे मला जास्त लांब पण नाही जायचं, त्या वर्षभरातच अमेरिकेला त्याची झळ पोचेल आणि त्यामुळे ह्याच्यात इम्प्रुव्हमेंट होईल असं मला वाटतं। पण सामान्य गुंतवणूकदारांनी सातत्य राखून, म्हणजे उदाहरणार्थ आता SIP बंद करणं वगैरे असे प्रकार नसतात। जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर ती चालू ठेवायला पाहिजे। आणि सोन्या चांदीची गुंतवणूक सुद्धा आता असं आहे की कदाचित इम्प्रुव्हमेंट झाल्यानंतर सोन्या चांदीचे भाव पुन्हा खाली येऊ शकतात। त्यामुळे यातली गुंतवणूक ही थोडी कमी करायला हरकत नाही। विकू नका, पण इमिडिएटली गोल्डच्या पाठी धावू पण नका। आणि गोल्ड किंवा सिल्वर जेव्हा तुम्ही घ्याल तर ती ETF स्वरूपात घ्या किंवा म्हणजे कागदी स्वरूपात, प्रत्यक्ष खरेदी करू नका। अगदी गोल्ड बॉन्डच्या स्वरूपात। एक्झॅक्टली। अगदी धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।